नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 16. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्लोक 1-3. श्री भगवानुवाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलं तेजः क्षमा धृतिः शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवी मभिजातस्य भारत. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, भयाचा संपूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठण, भगवंताच्या नामांचे आणि गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता, काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यांवरही न रागावणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे, तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे. अर्जुना, दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची ही लक्षणे आहेत. भावार्थ. स्थितप्रज्ञ आणि प्रिय भक्ताची जी लक्षणे आहेत ते गुण म्हणजे दैवी संपत्ती आहे. आपल्यासोबत मृत्यूनंतर काय येतं? आपण केलेली सत्कृत्ये. गुण जोपासले तर ते आपल्याला सोबत करतात, म्हणून त्याला संपत्ती म्हटले आहे. जी संपत नाही ती संपत्ती. स्थावर मालमत्ता पुढच्या जन्मात बरोबर येत नाही. मात्र उपासना करून आत्मशुद्धी केली, एखाद्या कलेची जोपासना केली, वाचा शुद्धी केली तर ते पुढच्या जन्मात बरोबर येते. यात महत्वाची गोष्ट ही की हे उपजत असावे लागते. उसने अवसान, ढोंगीपणा नाही. तीर्थयात्रा, अनेक पोथ्यांचे वाचन ही दैवी गुण असल्याची खूण नाही. सज्जन बोलणारा माणूस सज्जन असतो, प्रामाणिक वागतो असे मुळीच नाही. मुह में राम बगल में छुरी अशा लोकांपासून सावध राहणे कठीण जाते. धैर्य हा महत्वाचा दैवी गुण दुर्लक्षित आहे. त्याग, दान, क्षमेला अतिमहत्व दिले गेले. उठसूट कोणालाही माफ करू नये आणि साध्या साध्या गोष्टीत धीर सोडू नये. सारखेच देवाने यावे आणि तारावे असे वाटणे पराभूत मनोवृत्तीचे चिन्ह आहे. 17व्या अध्यायात याचे यथार्थ वर्णन आहे. फार लहान वयात शुद्ध उच्चार, सुरांची उत्तम समज, रंगाची जाण हे पूर्व सुकृत असते. पूर्वजांनी आचार विचार शुद्ध असण्याला महत्त्व दिले. स्वतःमधील दुर्गुण कमी करण्याचा प्रयत्न जरूर करता येतो, म्हणून संगत योग्य असावी. एखादे बाळ वेळेवर उठते, वेळेवर झोपते, हसरे असते, भुकेसाठी सुद्धा रडत नाही असे अनुभवले असेल. बाळाला बोलता येत नाही पण समज उत्तम असते. आपल्याला वाटतं आपण त्याला खेळवतो, वास्तविक आपण त्याच्यात रमतो. त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप असते. त्याची नैसर्गिकता जपावी. तप, व्रत का करायचे?
एखादी गोष्ट प्रयत्नपूर्वक सातत्याने केली की ती हाडामासी रुळते. कोणताही फौजी राष्ट्रगीत कानावर पडले की स्थिर उभा राहतो, इतकी शिस्त त्याच्या मनात रुजलेली असते. तसा एखादा गुण आत्मसात करण्यासाठी तप केले जाते. गाडगे महाराजांनी राग येऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न केले. रामदास स्वामींनी खाण्यावर वासनाच राहू नये म्हणून नियम पाळले. बाबा आमटेंनी लोकसेवेचे व्रत घेतले होते. ध्येयवाद हा दैवी गुण आहे. श्लोक 4 ते 6. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानैचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं दैवी संपद्विमोक्षाय निबध्नायासुरीमता मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव द्वौ भूतसर्गो लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. शब्दार्थ. हे अर्जुना, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आला आहेस. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आहे. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाविषयी माझ्याकडून सविस्तर ऐक. भावार्थ. दुर्योधनाने म्हटले आहे, जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिर् जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽसि तथा करोमि. धर्म म्हणजे काय ते मला कळतं, परंतु अज्ञात शक्तीच्या प्रभावामुळे मी तसे वागू शकत नाही. ही अज्ञात शक्ती म्हणजे जन्मजात असलेले गुण जे आत्मा बरोबर घेऊन येतो. त्यात घट किंवा वाढ होते, पण ते पूर्णतः नाहीसे होत नाहीत. व्यसनी माणूस सवय सहजासहजी सोडू शकत नाही. ही गैर आहे हे त्याला कळते, पण मोह सोडवत नाही. दारू किंवा अंमली पदार्थ नव्हे, तर आळस, कामचुकारपणा, कुपथ्य, व्यायाम टाळणे, रागावणे या सवयींचा माणूस गुलाम बनतो. पाव मिळत नसेल तर केक खा सांगणारी राणी उद्दामपणाची परिसीमा आहे. गरिबी म्हणजे काय हे अनेक जणांना ठाऊक नसते. कष्ट करायला नकोत म्हणून गरीब आहेत असे जे म्हणतात, त्यांना वास्तवाची कल्पना नसते. जे मिळतं त्यात कष्टा इतकाच संचिताचा भाग असतो. अर्जुनासारखी माणसे दैवी गुण घेऊन जन्माला येतात. त्यांना आसुरी गुण म्हणजे काय हेही माहीत नाही. हेच गुण माणसाच्या प्रगती आणि अधोगतीला कारणीभूत असतात. काही वेळेस आपण साधे आहोत की बावळट असा प्रश्न पडावा असे प्रसंग येतात. एक मुलगा वय वर्ष 8 वडिलांच्या खिशातून पैसे घेताना सापडला. मित्राच्या सांगण्यावरून त्याने ते केले असे तो म्हणाला. त्याच्या मित्राच्या आईला हे विचारल्यावर ती म्हणाली की न सांगता पैसे घेणे यात चुकीचे काही नाही, पैसे वडिलांचेच आहेत. पहिल्या मुलाच्या आईला ते न सांगताच पैसे घेणे अयोग्य वाटले आणि दुसऱ्या मुलाच्या आईच्या नजरेत अतिरेकी शिस्त अयोग्य आहे असा गोंधळ बरेचदा होतो. दैवी आणि आसुरी गुण ओळखायची खूण म्हणजे ज्यामुळे जीवन सुरात वाटतं, आनंदी वाटतं ते दैवी गुण, आणि ज्यामुळे त्रासदायक वाटतं, चिडचिड होते, दुःख वाटते ते आसुरी गुण. संकटे देवावरही येतात आणि सुखे आसुरालाही मिळतात. इतरांशी वागण्याने प्रवृत्ती कळते. भूक लागली तर खाणे ही प्रवृत्ती. इतरांना भूक लागली असता आपल्या वाटणीचे गरजूला देणे ही संस्कृती आणि इतरांचे ओरबाडून खाणे ही विकृती. संस्कृती पाळणे हा दैवी गुण आहे आणि विकृत वागणे ही आसुरी वृत्ती आहे. देव म्हणजे सुरेख आणि राक्षस म्हणजे अकराळ विक्राळ असे नसते. ते वागण्या बोलण्यातून व्यक्त होत असते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.